झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या 19 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये इकडे बाळजाने ज्या काही कृष्णाकडे चाव्या ठेवण्यासाठी दिलेले असतात, परंतु कृष्णाने पेटीमध्ये त्या चाव्या ठेवलेल्या असतात. काकींनी त्या चाव्या ज्या आहेत त्या चोरून घेतलेल्या असतात आणि इकडे ह्या कृष्णाला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण एक पार्टी जी आहे ती व्यवहार करण्यासाठी आलेली असते आणि त्यांना काही डॉक्युमेंट्स जे आहे ते हवे असतात. ते डॉक्युमेंट्स देण्यासाठी आता बाळजाई ही कृष्णाला चाव्या मागत असते, परंतु आता कृष्णाने पेटीमध्ये खूप काही चाव्या बघितलेल्या असतात. त्या चाव्या काही तिला हाताला लागलेल्याच नसतात. तेवढ्यामध्ये ही पार्टी जी आहे आता ती खूप चिडते आणि ह्या बाळजाला बोलते की अहो, एवढ्या महत्त्वाच्या चाव्या तुम्ही अशा कुणाकडे कशा दिल्या? तेव्हा इकडे ही बाळजा बोलते की अहो, मी माझ्या सुनबाईकडं जिम्मेदारी सोपवायला दिली होती, परंतु आता काय करणार, असं बाळजाही त्या पार्टीला सांगू लागते. तर ती व्यक्ती बोलतात की अहो, नुसता शब्दावर कुठे व्यवहार होतो का? तेव्हा इकडे बाळजा बोलते की विनायकराव आणि श्यामराव, मी तुमच्यासमोर हात जोडते, मला माफ करा. म्हणजे दुष्यंत बोलतो की आई, तू माफी काय मागते त्यांची? तेव्हा इकडे ही बाळजा बोलते की दुष्यंत, अरे आपल्या शब्दामुळे ते आज आपल्या दारात आले आणि वरून चूक आपली, आपणच चिरजोर व्हायचं, हे कसं चालेल? असं पण इकडे ही बाळजा जी आहे ती या विनायकरावांची हात जोडून माफी मागत असते. तर विनायकराव बोलतात की नाही नाही, हा व्यवहार कॅन्सल करून टाकूयात आपण. तेव्हा आता सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात. ते विनायकराव आणि श्यामराव खूप चिडून या बाळजाच्या घरातून बाहेर निघून गेलेले असतात. तेव्हा दुष्यंत जो आहे तो सुद्धा चिडतो. इकडे काकी बोलते की मी तुम्हाला सांगत होते, कृष्णाच्या हातात तुम्ही चाव्या देऊ नका, तेव्हा तुम्ही कुणीच माझं ऐकलं नाही. झालं ना आता सत्यानाश, झालं ना एकदाचं समाधान. एखाद्या माणसाला मारून मुटकून शिकवता येतं, परंतु एखाद्यासमोर कितीही डोकं आपटलं ना तरी त्याच्या डोक्यात काही गोष्टी शिरत नसतात. ज्याचा उद्धारच होत नसतो अशा लोकांना अक्कल देण्यासाठी काही उपयोग नाही, असं काकी जेव्हा बोलतात तेव्हा आढळराव बोलतात की एक किल्ली जी आहे ती फक्त उजव्या डाव्या हाताने कुठेतरी ठेवली गेली आहे. माणूस आहे शेवटी चुकतोच ना, नसेल लक्षात राहिलं, एवढी बोलायची काही गरज नाही ना. किल्ली घरातल्या घरातच इकडची तिकडचं ठेवणं ही चूक असू शकते, परंतु तेव्हा मात्र काकी लगेच बोलतात की अहो भाऊजी, गुन्हा नाही केला हे मान्य आहे. एवढ्या हातून कधीच बाळजाबाईंच्या हातून किल्ल्या कधीच कुठे गेल्या नाही तो, असं पण ही काकी बोलत असते. तेव्हा कृष्ण बोलते की बाळजाबाई, मी तुमच्यासमोर हात जोडते, माफी मागते, चुकलं माझं, असंही कृष्ण बोलत असते. काकी लगेच बोलतात की बाद झालं तुझं हे कौतुक, तुझ्या ह्या माफी मागायचं काही लोणचं घालायचं का गं? आजपर्यंत कधीच असं झालं नाही. आज फक्त केवळ तुझ्यामुळे बाळजाबाईंचं नाक कापलं गेलं. त्यावर आता बाळजाबाई बोलतात की मैनावती तू गप्प बसतेस का? तेवढ्यात दुष्यंत बोलतो की अगं कृष्णा, तुझ्या चाव्या अशा गेल्याच कुठे? आता बाळजा बोलते की जाऊ दे दुष्यंत, एक काम कर, तू कृष्णाच्या रूममध्ये जा आणि एकदा बघ बरं चांगल्या चाव्या कुठे ठेवल्यात त्या, आणि नाही सापडल्या तर पुन्हा चाव्या बनवून घ्याव्या लागतील. तेव्हा दुष्यंत बोलतो की आई मी बघतो रूममध्ये, असं म्हणत इकडे दुष्यंत आता रूममध्ये त्या चाव्या बघण्यासाठी जातो. इकडे तर काकींनी चाव्या पेटीतून चोरून बाजूला ठेवलेल्या असतात. ही बिचारी भक्ती आपली जवळ उभी असते, ती तिथून किचनमध्ये निघून जाते. आढळराव असतात, काका पण समोर असतात. ही बाळजा जी आहे ती इकडे समोरच्या खुर्चीवरती बसते आणि खूपच आपल्या मनाशी हसत असते, खूप आनंद तिला झालेला असतो. तेवढ्यात आढळरावांचं लक्ष जे आहे ते बाळजाबाईकडे जातं आणि ही बाळजाबाई एवढी खुश का, असा प्रश्न या आपल्या आढळरावांना पडलेला असतो आणि त्यांना नक्कीच आता बाळजाचा डाऊट येतो. कृष्णा रूममध्ये येते. दुष्यंत बोलतो की उघड बरं ती पेटी, बघू दे मला त्या चाव्या कुठे ठेवलेत ते. आता इकडे कृष्णा रडू लागते. कृष्णा बोलते की अहो, मी पेटीतच ठेवल्या होत्या, ही जबाबदारी जी आहे ती मला नाही पार पाडता आली. आता इकडे दुष्यंत बोलतो की तुला काय सांगितलं, पेटी उघडायची सांगितली ना, कशाला रडतेस? हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो. आता बिचारी कृष्णा ती पेटी उघडण्यासाठी पेटीच्या जवळ जाते आणि पेटी उघडते. त्यावेळेस आता कृष्णा ती पेटी उघडते, तेव्हा मात्र इकडे त्या पेटीमध्ये तर चाव्या येतात बरं का, कारण या काकींचं चिकट कारस्थान असतं. काकींनी पुन्हा त्या पेटीमध्ये चाव्या आणून ठेवलेल्या असतात, कारण ही पार्टी निघून गेलेली असते. आता इकडे कृष्णा त्या चाव्या हातात घेते आणि हातामध्ये घेऊन बघू लागते आणि दुष्यंतसुद्धा त्या चाव्या बघतो. आणि इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की अहो, सकाळी मी पेटी जेव्हा उघडली ना तेव्हा पेटीत चाव्याच नव्हत्या आणि आता ह्या चाव्या आल्याच कुठून पेटीमध्ये, असं पण कृष्णाही बोलत असते. त्यावर दुष्यंत बोलतो की
तू खूप मोठं नुकसान केलं. अगं एवढ्या समोर चाव्या तुला कशा दिसल्या नाही कृष्णा? तेव्हा कृष्णा बोलते की नाही हो, चाव्या नव्हत्याच पेटीमध्ये. आता काही दुष्यंत ऐकायला तयार नसतो. तो बोलतो की काही जादूने आले का मग या पेटीत चाव्या? तेव्हा इकडे कृष्णा बोलते की मला काही माहीत. तेव्हा दुष्यंत बोलतो की अगं सर्व काही जागच्या जागी होतं. तू नीट बघितल्याच नसतील कृष्ण चाव्या. 4 किल्ल्या तुला सांभाळता येत नाही अशी कुठे बाई आहे का गं तू? असं हा दुष्यंत जो आहे तो या कृष्णाला बोलतो आणि बोलतो की तुझ्या चुकीमुळे किती मोठा तमाशा झाला. इतक्या काही मोठ्या लोकांसमोर आईला हात जोडावे लागले केवळ फक्त तुझ्यामुळे बरं का. आजपर्यंत आईने कधीच कुणासमोर हात जोडले नाही. ते फक्त तुझ्यामुळे जोडले. असं पण इकडे दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो. अगं माझ्या आईने इतकं प्रेम केलं तुझ्यावरती, इतकी माया दिली आणि तू अशी परतफेड करणार आहेस का? साधी एक गोष्ट सांभाळता येत नाही तुला? मला अजिबात आवडलंच नाही बरं का कृष्णा हे, असं दुष्यंत बोलत असतो. असं बघायला मिळतं की आता सर्वजण घरामध्ये असतात. आपली कृष्णा ज्या चाव्या आहेत त्या या बाळजाबाईंसमोर घेऊन आलेली असते. सर्वजण समोरच असतात. काकी खूप खुश झालेली असते. तेव्हा दुष्यंतही आता आईकडे बघत असतो. आई हळूच कृष्णाकडे बघत असते आणि बोलते की अगं कृष्णा काय झालं? तेव्हा इकडे कृष्णा बोलते की बाळजाबाई मी चुकले आज. माझ्यामुळे आजचा तुमचा हा व्यवहार मोडला. तेव्हा इकडे ही बाळजा बोलते की जाऊ दे ना, फक्त सौदाच मोडला ना, कुणाचा संसार तर नाही मोडला ना. आता काही परत परत तेच तू उगाळत बसणार आहेस का? जाऊ दे. अगं अशा संधी ज्या आहेत त्या 1000 वेळा चालून येतात. एक संधी गेली मग काय रांगडे पाटील काय रस्त्यावर येणार आहेत का? तू उगाच अजिबात मनाला काही गोष्टी लावून घेऊ नको, असं ही बाळजा कृष्णाला बोलते. तेव्हा इकडे हा दुष्यंत बोलतो की हे बघ आई, मला असं वाटतं की एवढी मोठी जबाबदारीची आहे आई, तू तिच्यावर सोपवू नको. तिची कुवत नाही तेवढी. तेवढ्या समोर चाव्या होत्या, हिला का दिसल्या नाही त्या चाव्या? अगं आई, तू जेव्हापासून या चाव्या तिच्या हातात दिल्या ना, ती तेव्हापासून फक्त हाच विचार करते, ह्या चाव्या नेमकं ठेवाव्यात कुठे? प्लीज आई, तू एवढी मोठी जबाबदारी हिच्यावर सोपवू नको. एक एक पायरी तिला चढू दे, मग बघता येईल पुढे काय करायचं ते, असं पण दुष्यंत आईला बोलतो. तेव्हा आता काकी बोलतात की अरे तुझी बायको आहे ती, त्यामुळे जबाबदारी दिली ना तिच्यावर, परंतु काय करणार? तिला जर तिच्या जबाबदारीची जाणीवच नाही तर काय करायचं आपण? आता इकडे कृष्णा बोलते की हे बघा बाळजाबाई, तुम्ही एवढ्या विश्वासाने जी काही जबाबदारी माझ्यावर दिली, मी तुमचा विश्वासघात केला. आता मला असं वाटायला लागलं की जोपर्यंत ह्या गोष्टीच्या लायक होत नाही तोपर्यंत प्लीज मला तुम्ही ही जबाबदारी नका देऊ. धरा ह्या तुमच्या चाव्या, असं म्हणत कृष्णा त्या चाव्या या बाळजांच्या हातात देते. आपली बिचारी भक्ती जवळ उभी राहून बघत असते. नंतर बाळजाबाई कृष्णाकडे बघते आणि कृष्णा त्या चाव्या ज्या आहेत त्या बाळजाबाईंच्या हातात देते. दुष्यंत जो आहे तोही बघत असतो. काकी मात्र खूपच खुश होतात. आता ही बाळजा लगेच बोलते की काय ग कृष्णा, असं कसं केलं तू? आता इकडे कृष्णा आणि दुष्यंत जे आहे ते लगेच रूममध्ये निघून जातात. बाळजा लगेच आढळरावांकडे बघते. आढळरावही बाळजाकडे बघतात आणि त्या चाव्या या आपल्या आढळरावांना बाळजाबाई दाखवत असते. तर इकडे काकी आणि ही बाळजाबाई एका रूममध्ये येतात आणि खूपच हसू लागतात. कारण आता इकडे बाळजा बोलते की त्या कृष्णाला तिची लायकी जी आहे ती दाखवून दिलेली आहे, असं पण इकडे बाळजा बोलत असते. तेव्हा काकी खूपच हसू लागतात. काका बोलतात की खरोखर बाळजाबाई तुमचं डोकं जे आहे ना ते खूप सिस्टमॅटिक चालतं बरं का. असं पण इकडे ही काका जे आहे ते पण बोलत असतात. आमच्या डोक्यात ही गोष्ट आलीच नसती बरं का, असं पण काका बोलत असतात. अहो खूप मोठा हा डावपेच खेळला गेला, याचं मला खूप कौतुक वाटतंय, असं पण इकडे काका बोलत असतात. ती जी आहे काकी बोलते की खरोखर बाळजाबाई तुमच्यासारख्या तुम्हीच बरं का, मानलं मी तुम्हाला, असं पण इकडे काकी बोलत असते. तेव्हा आता बाळजा बोलते की ही फक्त सुरुवात आहे. दुसरीकडे आता हा दुष्यंत जो आहे तो इकडे फोनवर बोलत असतो आणि तो आपल्या मनाशी बोलतो की मी अजून मेल बघितलेला नाही आहे, मी एकदा मेल बघितल्यानंतरच तुम्हाशी बोलेल, असं पण इकडे हा दुष्यंत बोलत असतो. तर दुसरीकडे आता कृष्णाची आई ती बसलेली असते. तेव्हा आता तिथे दुष्यंत येतो आणि बोलतो की एवढं काही झालेलं नाही आहे ओरडण्यासारखं, एकदा चूक झाली झाली, तू एवढं टेन्शनच घेऊ नको, असं पण दुष्यंत बोलत असतो. अगं तुला जर एखादी जबाबदारी झेपत नसेल ना तर वेळीच लगेच म्हणायचं मला ही जबाबदारी झेपणार नाही, त्यात केवढं वाईट वागण्यासारखं काहीच नाही ना, असं पण दुष्यंत बोलत असतो. मध्ये इकडे कृष्ण बोलते की तुम्ही मला समजवायला आलेत की माझी अक्कल काढायला आले. पण कृष्ण दुष्यंतला जेव्हा बोलते तेव्हा दुष्यंत हसतो आणि बोलतो की अगं मला काय वाटतं का तुझं असं व्हावं म्हणून, असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो. त्यानंतर इकडे कृष्ण बोलते की मला असं
दुःखामध्ये बघून तुम्हाला खूपच आनंद होत असेल ना? तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही ग कृष्ण, तू असं काही वाईट वाटून घेऊ नको. अगं मी तुला काय बोलतो, तू माझं ऐकत का नाहीस? तुझं नशीब जे आहे ते तुला साथ देत नाही अजून. असं पण इकडे दुष्यंत या कृष्णाला बोलतो. बिचारी कृष्णाची आई ती एकटीच तिथे उभी असते, तिला खूप वाईट वाटत असतं. इकडे आता कृष्णा रूममध्ये जेव्हा बसलेली असते तेव्हा तिथे आढळराव येतात आणि आढळराव या कृष्णाकडेच बघत राहतात. आता ही गौतमी जी आहे ती इकडे घरात येते तेव्हा इकडे तिची आई बोलते की आता तू बघ, नाही तिच्या आयुष्यातून मी त्या दुष्यंतला लांब पाठवलं आणि तुझं केलं तर नावाचं नाही. असं पण इकडे ही आपली आई जी आहे ती गौतमीला बोलत असते. तेव्हा इकडे गौतमी बोलते की ठीक आहे आई, काही प्रॉब्लेम नाही. आई तुला मला अजून एक सांगायचं आहे, तू एक गोष्ट जी आहे ती लक्षामध्ये ठेव बरं का. तेव्हा इकडे ही आई बोलते की काय. तेव्हा इकडे गौतमी बोलते की तुझी लेक जी आहे ना, रांगडे पाटील घराण्याची सून सौभाग्यवती पूजा दुष्यंत रांगडे पाटील. त्यात असे मस्तपैकी बॅनर्स लागणार आहेत की तुझे सुखाचे सर्व काही दिवस आहे ना ते सर्व जाणार आहेत आणि तुझ्या आयुष्यामध्ये आता काहीच शिल्लक राहणार नाही आहे. आणि फक्त तुझ्या आयुष्यामध्ये आता सुरुंगच लावायचं शिल्लक बाकी राहणार आहे. असं पण ही पूजा जी आहे गौतमी आपल्या आईला सांगते. असं बघायला मिळतं की आता ह्या गौतमीने ह्या आपल्या रहिनाज जॉबला सांगितलेलं असतं की तुम्ही एक काम करा, तुम्ही या आपल्या दुष्यंतला सांगा की माझं आणि गौतमीचं काहीच नाही आहे. तेव्हा इकडे हा रहिनाज बॉस जो आहे तो आपल्या ह्या गौतमीसमोर या दुष्यंतला सांगत असतो की अहो माझं आणि गौतमीचं काहीच नव्हतं, फक्त मीच तिच्या ड्रिंकमध्ये औषध मिक्स केलं होतं. असं पण इकडे आता हा रैनाज बॉस जो आहे तो या आपल्या दुष्यंतला सांगत असतो आणि बोलतो की तुम्ही दोघं प्लीज एकत्र या, तुमचं प्रेम आहे ते. असं पण बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे हा दुष्यंत जो आहे तो हे सर्व ऐकत असतो आणि ही दूरवरून आता गौतमी सर्व काही बघत असते. ती खूपच खुश होते. तर मित्रांनो, आता गौतमी ही पुन्हा दुष्यंतच्या आयुष्यात येणार का, हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.